लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असं ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण जेव्हा घरामध्ये पाळणा हलणार असतो आणि तो कार्यक्रम ठेवलेला असतो तेव्हा सगळ्या बायका तिथे जमलेल्या असतात आणि पुरुषही जमलेले असतात. तेव्हा नंदिनीच्या कामातली बाई बोलते, नंदिनी ताई तू खूप छान असा पाळणा गीत बोलते ना, तू बोल ना. तेव्हा मालिनी बोलते, हो मला माहीतच नव्हतं. हो का गं नंदिनी? तेव्हा नंदिनी बोलते, हो आहे. तेव्हा वसू आत्यामधूनच बोलते, काय फायदा हिला छान पाळणा गीत येऊन, हिला कुठे मूल होणार आहे, ही तर वांजोटीच राहणार आहे. मूल तर काव्याला होणार आहे, काव्य प्रेग्नेंट आहे. हे ऐकून जीवाला खूप असा राग आलेला असतो आणि पार्थला. तेव्हा मालिनी बोलते, काय बोलताय वसू आत्या तुम्ही दोघी एकच आहात, त्यांचं बाळही एक ना. तेव्हा वसू आत्या बोलते, असं कुठं असतं का? नंदिनीला शेवटी नाही तर नाहीत ना. नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा मालिनी बोलते, नंदिनी तू नको विचार करू, तू घे ना गं. तेव्हा जीवाला बोलते, जीवा ये ना तू पण पाळण्याला हात लाव ना, काही चमत्कार झाला तर होईल ना. तेव्हा नंदिनी पाळणा बोलते, खूप छान असं पाळणा गीत बोलते आणि जीवा आणि नंदिनी मिळून पाळणा हलवतात. तेव्हा त्यांच्या आयुष्यातही पाळणा हलेल का, त्यांनाही बाळ होईल का? तेव्हा वसू आत्या बोलते, काय माहिती आता काय होणार आहे. तेव्हा मालिनी बोलते, हो दे रे बाबा एकदाचं चांगलं. पण मालिनी ही नंदिनीला खूप घालून पाडून बोलत असते, कारण तिला माहिती होतं की नंदिनी कधीच आई होणार नाही, पण काव्य आई होणार आहे. हे मालिनीला खूप असा आनंद झालेला असतो, कारण यांचं वाईटच बघणार होती मालिनी. तेव्हा तिथे नंदिनीच्या कामातली बाई बोलते, नंदिनी ताई तू टेन्शन नको घेऊ, तू बिंदास पाळणा गीत बोल, तुलाही बाळ होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक